हॅलो फ्रेंड्स, आज मी चालली आहे द्वारकेला आणि आपण करणार आहोत द्वारका दर्शन। आजची सुरुवात आपण करत आहोत गोमती घाटापासून। हे गोमती घाट आहे, ह्याला गोमती रिवर असेही म्हणतात। हे द्वारकाधीश मंदिरापासून अगदी जवळ आहे। या नदीच्या पलीकडे 5 पांडवांची कुंड आहेत जिथे गोड पाणी येतं, पण बोटिंग बंद असल्यामुळे आम्हाला तिकडे जाता आलं नाही, म्हणून आम्ही इकडे पूजा केली आणि अशा प्रकारचे आम्ही दिवे सोडले आहेत। आणि हा आहे आपला दुसरा स्पॉट, म्हणजेच आपला मेन द्वारकाधीश मंदिर। हा द्वारकाधीश मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। इकडे आजूबाजूला तुम्हाला बरीचशी दुकानं मिळतील जिकडनं तुम्ही भरपूर काही वस्तू घेऊ शकता, जसे पोशाख झाली, पगडी झाली, किंवा मग तोरणं झाली, किंवा एम्ब्रॉयडरीवाली बॅग्स झाली। भरपूर काही अशा वेगळ्या तिकडच्या हँडमेड वस्तू तुम्हाला घेता येतील। हे आहे आपलं द्वारकाधीश मंदिरचं कळश। द्वारका हे 4 धाम यात्रेमधलं एक धाम देखील आहे। आतमध्ये आपल्याला मोबाईल नेता येत नाही। इकडे सामान घर आहे जिथे तुम्ही मोबाईल, कॅमेरा, बॅग वगैरे ठेवू शकता। मंदिराची वेळ सकाळी 6:30 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजेपासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला दर्शन घेता येईल। इथे तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे शंख, कवड्या अशा तुम्हाला विकत घेता येतील। आता आपला तिसरा स्पॉट आहे रुक्मिणी देवी मंदिर। हे रुक्मिणी देवींचं मंदिर आहे। असं म्हणतात की ऋषी दुर्वासांनी त्यांना श्राप दिला होता, त्या इथे कित्येक वर्ष राहिल्या होत्या, त्यांनी तपस्या केली, त्याच जागेवर हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। आता आपण जात आहोत बेट द्वारकेला। बेट द्वारकेला जाण्यासाठी तुम्हाला बोटीने प्रवास करावा लागतो। बेट द्वारकेला येताना तुम्हाला मंदिराची वेळ बघून यावी लागेल, कारण का इथे सुद्धा द्वारकाधीश मंदिरासारखेच दुपारचे मंदिरं बंद असतात। आणि ही आपण तिकीट घेतलेली आहे। एका माणसाची 40 रुपये तिकीट आहे। इथलं वातावरण खूपच सुंदर आहे। निळा समुद्र इतका सुंदर दिसतो आणि हे बोटीत आम्ही बसलोय। इथे आम्हाला अशा प्रकारचे लाईफ जॅकेट दिले होते। इथून आपल्याला बोटीने 15 मिनिटाचा प्रवास आहे। 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण बेट द्वारकेला पोहोचतो। बेट द्वारका म्हणजेच कृष्णाचं घर असं म्हटलं जातं। तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला तिथे शूटिंग करता नाही आली। मंदिरापासून काही अंतरावरतीच ही सोन्याची द्वारका उभारण्यात आलेली आहे। इथे आत जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावी लागेल। हा आहे प्रवेशद्वार।
आणि इथे आहे तिकीट काउंटर राईट साईडला, इकडनं तुम्ही तिकीट घेऊ शकता। आतमध्ये अतिशय सुंदर काम केलेले आहे त्यांनी। या देखाव्याच्या मध्यभागी आल्यावरती तुम्हाला अशी ही श्रीहरींची अतिशय सुंदर मूर्ती दिसेल। श्रीहरींचं दर्शन घेऊन आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्पॉटकडे, तो म्हणजे आहे गोपी तलाव। गोपी तलावाकडे जाताना सुद्धा तुम्हाला अशी वेगवेगळी दुकानं दिसतील, जिथे चनियाचोळी, जॅकेट, लहान मुलांचे असे एम्ब्रॉयडरीचे सुंदर सुंदर कलरफुल कपडे दिसतील, तोरणं, लटकन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इतर वस्तूही दिसतील। आणि इकडचं मेन वैशिष्ट्य म्हणजे हे आहे गोपीचंदन। इथे हे गोपीचंदन खूप प्रसिद्ध आहे। आम्ही तर पहिल्यांदा आल्यामुळे आम्हाला ह्या गोपीचंदनाबद्दल एवढं माहिती नव्हतं, पण आमच्या आजूबाजूला राहणाऱ्यांनी आम्हाला आधीच सांगितले की गोपीचंदन तुम्ही आमच्यासाठी नक्की घेऊन या। असं म्हणतात की गोपींनी कृष्णाबरोबर ह्या तलावात लास्टची रासलीला केली होती, त्याच्यानंतर त्या गोपी ह्या तलावामध्येच लीन झाल्या आणि इकडची जी माती आहे ती पिवळी झाली, म्हणूनच त्या मातीला गोपीचंदन असं नाव पडलं आहे। तलावाचं दर्शन घेतल्यावर परतताना आम्हाला ही एक गौशाळा दिसली, तिकडे आम्ही थोडा चारा घेऊन त्या गौंना चारा दिला। खूपच छान वाटत होतं इकडे। प्रशांतला भीतीच नाही वाटत होती, मला थोडी भीती वाटत होती, म्हणून मी थोडा लांबून लांबूनच असं चारा देत होती। इकडे विभूतीला पण चारा द्यायचा होता, पण तिला भीती एवढी वाटत होती ती पुढेच येत नव्हती, त्याच्यामुळे आम्हीच तिच्या हातातनं चारा घेतला आणि त्या गाईला भरवला। आपला नेक्स्ट स्पॉट आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग। हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे। हे मंदिर द्वारकापासून 18 किलोमीटर लांब आहे। या मंदिराची वेळ सकाळी 5:30 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे। सीझनच्या वेळेला इकडे तुम्हाला फार गर्दी मिळेल। 12 ज्योतिर्लिंगांमधनं एक असल्यामुळे द्वारकेला जितके लोक येतात तितकेच लोक नागेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा येतात। जर तुम्ही अभिषेक किंवा काही पूजा करणार असाल तरच तुम्हाला पिंडीजवळ जाता येतं, नाही तर तुम्हाला लांबून दर्शन घ्यावं लागतं। इकडे मी थोडा प्रयत्न केला आहे की तुम्हाला दर्शन घडून यावं, म्हणून मी हा थोडा झूम करून तुम्हाला दाखवते। ही शंकराची मूर्ती 25 मीटर उंच इतकी लांबीला आहे। महादेवांचं दर्शन घेऊन आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्पॉटकडे, तो म्हणजे शिवराजपूर बीच। ह्या बीचवर आल्यावर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती दिसतील। नारळाच्या किसापासून बनवलेल्या ह्या गणपतीच्या मूर्त्या आपण बघू शकता किती सुंदर दिसत आहेत। अशाच प्रकारचे हे कळस सुद्धा खूपच छान। तुम्ही जर इकडे आलात आणि तुम्हाला जर कोणाला काही गिफ्ट घ्यायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता, पण इथे जरा भाव करावा लागेल। या बीचवरती वॉटर स्पोर्ट्स सुद्धा करता येते, शिवाय कॅमल राईड्स पण आहेत।
हे बघा, ह्या प्रकारे इकडे अशा सगळ्या वॉटर स्पोर्ट्स चालतात. तुम्हाला थोडी बार्गेनिंग जास्त करावी लागेल इकडे. बीचवरतीच तुम्हाला अशा प्रकारची दुकानं दिसतील जिथे शंख, कवड्या अशा तुम्हाला अगदीच रिजनेबल रेटमध्ये मिळतील. इथे फारच स्वस्त आहेत. शंख, कवड्या जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्पॉटकडे, तो म्हणजे भडकेश्वर महादेव मंदिर. इथे शंकराचं दर्शन घेऊन तुम्ही पुढे वळलात तर तुम्हाला एक सनसेट पॉईंटसुद्धा दिसेल. हा एक सनसेट पॉईंट आहे. हा पॉईंट तुमच्या टूरमध्ये नक्कीच ॲड करा. इथे बसून सनसेट बघताना खूपच छान वाटत होतं. तुम्हाला जर आजची टूर आमची आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला खूपच छान छान अजून व्हिडिओ दिसतील.